मित्रांनो, गेले 4 ते 5 दिवस मी व्हिडिओ टाकला नव्हता. याचं कारण म्हणजे मी थोडासा आजारी पडलो होतो. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे, कधीतरी पाऊस येतो, त्यामुळे सुद्धा व्हिडिओ काढण्यास डिले होतोय. नैसर्गिक सौंदर्याचे व्हिडिओ तर यूट्यूबवर प्रत्येक चॅनलवर आपल्याला पाहण्यास मिळतात. आजकाल प्रत्येकजण डोंगर, नद्या, हिडन स्पॉट दाखवतोय. पण मी एक दिवस असा विचार केला की आपल्या शहरातील लोक कशी दिसतात, कशी वागतात, कशी चालतात, याचा सुद्धा एक वॉकिंगचा व्हिडिओ पाडला पाहिजे. जवळपास 8 ते 9 वर्षापूर्वी माझ्याकडे नोकिया 6.1 प्लस हा मोबाईल होता. त्याचा कॅमेरा याच्यापेक्षाही चांगला होता. परंतु त्यावेळी माझ्याकडे वेळ नव्हता. आज माझ्याकडे वेळ आहे, तर मी असं ठरवलं आहे की पब्लिक प्लेस म्हणजे शाळा, कॉलेज, मंदिरे, रस्ते येथील लोक ये-जा करत असताना त्यांचा एक व्हिडिओ काढला जाईल. जेणेकरून पुढील पिढी किंवा त्याच्या पुढील पिढी असं समजू शकते की 2024मध्ये कसा काळ होता, कशी फॅशन होती, कशी लोकं होती. मला असं नेहमी वाटतं की 1990चे, 2000चे, 2010चे राजगुरुनगर कुणीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता. परंतु यापुढील काळात मी असं ठरवलं आहे की व्हिडिओमध्ये आपल्याला प्रत्येक चेहरा ब्लर दिसतोय, परंतु एक दिवस प्रत्येक चेहरा आपल्याला क्लिअर दिसेल, अशा पद्धतीने मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपल्या राजगुरुनगरमधील प्रत्येक माणसाने माझं चॅनल सबस्क्राईब करा. ज्याला चॅनल माहिती आहे त्याने इतरांना सांगा. अशा टाईपचे व्हिडिओ काही लोकांना असं वाटू शकतं की प्रायव्हसी आहे, चांगले नाही. परंतु येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही जर आपण अशा प्रकारचे व्हिडिओ काढले नाही तर. कारण एकदा जी वेळ जाते ती परत कधी येत नाही. जसे आपले तारुण्य असते ते एकदा 30-35 नंतर गेले तर परत येत नाही. त्यामुळे मी 15 ऑगस्टला महात्मा गांधी विद्यालय याचा व्हिडिओ काढणार आहे. इतर दिवशी कॉलेजच्या बाहेर असणाऱ्या लोकांचा व्हिडिओ काढणार आहे. कधी एखाद्या दिवशी मंदिरात काही मोठा कार्यक्रम असेल तर त्याचेसुद्धा व्हिडिओ मी काढणार आहे. त्यामुळे कृपया सर्व लोकांनी मला सपोर्ट करा, माझे चॅनल सबस्क्राईब करा. काही काळ गेल्यानंतर कॅमेऱ्याची क्वालिटीसुद्धा इम्प्रूव्ह होणार आहे. आपले राजगुरुनगर पूर्ण महाराष्ट्रात फेमस होण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जगाला दाखवून द्यायचं आहे की आपल्या राजगुरुनगरचे लोक कशातच कमी नाही. पुण्याची लोक आपल्या शहराला छोटे शहर समजतात, परंतु त्यांनासुद्धा दाखवून द्यायचं आहे की आपल्या शहरात किती टॅलेंटेड लोक राहतात. हा व्हिडिओ मी सहज एक ट्रायल म्हणून काढला आहे, परंतु येणाऱ्या काळात मी चांगल्या प्रकारचा व्हिडिओ काढण्याचा नेहमीच प्रयत्न करणार आहे. जर आपण राजगुरुनगर शहर अथवा परिसरातील गावात राहत असाल तर माहितीसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.